नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। सध्या फुलपाडा परिसरात रोड डांबरीकरणचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे डांबरीकरणचं काम या ठिकाणी होत आहे। पण ह्याच ठिकाणी काँक्रिटीकरणचं काम होणार होता, पण अचानक आता आचारसंहिता चालू असताना सुद्धा डांबरीकरणचं काम होताना दिसत आहे। पण ज्या प्रकारे मोहिते या कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने हा काम होत आहे, आपण स्थानिक लोकांना विचारायचा प्रयत्न करू कशा प्रकारे हे काम चांगल्या प्रकारे होणार आहे का। त्या सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे। काय म्हणणार, डांबरीकरणाचं काम चालू होत आहे, काय म्हणणार? काय नाही, चांगलं आहे। 5-6 महिन्याआधीच आम्ही वरिष्ठांना सांगितलेले बहुजन विकास आघाडीच्या त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम होते, त्यामुळे त्यांचे धन्यवाद। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बहुजन विकास आघाडी लोकांना सांगितलं म्हणून डांबरीकरणाचं काम चालू होतं। आता सर्वांना सांगतात, पण कोणी नाही लक्ष दिलं। त्यांनी लक्ष दिलं, अण्णांनी लक्ष दिलं, तेच आमच्यासाठी करता धरतायत। तर मग आता काय बोलणार आता? पण हे डांबरीकरण काम होते, पण ह्याच्या अगोदर काँक्रिटीकरणचं काम प्रस्ताव पारित झालेला, पण ते खड्ड्याकडे कोण लक्ष देत नाही ना। जे काम होते त्याच्यानंतर परत 2 महिन्याच्या आतच खड्डे परत आहे तसेच होतात आहेत। रिक्षा चालकांना आपण विचारायचा प्रयत्न करू, काय म्हणणार? आपण रिक्षा चालवता या परिसरात, काय म्हणणार? या रस्त्याची अवस्था कशी होती अगोदर? पूर्ण खराब रस्ता होता, आता चालू आहे आता म्हणजे काम। म्हणजे प्रत्येक सण गेला आपला, गणपती गेला, नवरात्री गेली, दिवाळी गेली, खड्डे आहेत, लोक रस्त्याने चालतात, पाणी उडतंय आपला पब्लिकवरती। रिक्षा चालवताना आपला काय त्रास होतो नेमका? खड्डे होतात प्रत्येक आठवड्याला गॅरेजला ते गाडी साहेब, गेरेजला जाते गाडी। हो हो, आता कशा प्रकारे काम होतं, आपल्याला चांगला होणार आहे का पुढे? होईल 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 आता। अजून लोक आपण त्याला विचारायचा प्रयत्न करू। सध्या बहुजन विकास आघाडीचे लोक आहे इकडे स्पॉट वरती उपस्थित आहे, आपण त्यालाही सुद्धा विचारायचा प्रयत्न करू। मिलिंद वेदजी आहे, बाळू बेंद्रेजी आहे, त्याला विचारायचा प्रयत्न। बाळू बेंद्रेजी, आपण या ठिकाणी काम चालू आहे डांबरीकरणचं, काय म्हणणार? साहेब नमस्कार, मी पहिलं पत्रकारांचं मी मनापासून अभिनंदन करतो। तुम्ही ह्या टायमाला, आता मला वाटलं 12:30 पावणे 1 झालेत, तुम्ही आल्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो। आणि आमच्या बहुजन विकास आघाडीचा मी तुम्हाला धन्यवाद देतो, कारण ते आम्ही भले किशोरांना असू, निशादादा चोरगे असू, परत आमच्या आता 4ही उमेदवार आहेत, त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो। आणि का इथून पुढे पहिलं त्यांनी का नाही काम केलं? सर्व सण निघून गेला, दिवाळी निघून गेली, गणपती निघून गेला, नवरात्री, पण आता अचानक आचारसंहिता चालू असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता रोडचं डांबरीकरण होतोय। बरं, बघा लक्षात ठेवा, कारण ती कुठे कुठे नाही, कुठे लोकांना पण धक्का बसलेला आहे। या गणपतीमध्ये धक्काबुक्की खाली लोकांनी, जे माजी नगरसेवक होते पहिले आमचे प्रतिभाताई किशोर पाटील होते ह्याच ठिकाणी, म्हणजे 22 नंबर वार्डमधून आता वार्ड निघालाय 7 नंबर, म्हणजे प्रभाग नंबर 7, आणि त्याच्यामधून आता 4 उमेदवार निघाले। त्याच्यात निघालाय निशादादा चोरगे, प्रतिभा किशोर पाटील, त्याच्यानंतर प्रशांत राऊत, आणि आपले हे चारही नगरसेवक निघालेले आहेत। हे 4ही उमेदवार आहेत, आणि यांच्या मनापासून बहुजन विकास आघाडीचं यांचं सरचे स्वागत करतो मी। पण काय झालेलं आहे लक्षात ठेवा, तुमच्या मार्फत पत्रकारांमध्ये मला पुरा अनुभव आहे, कोणाचं कशी घ्यायची कशी काय। कारण ती काय माहिती का, जो काम झालंय पहिलं ह्या गणपतीमध्ये लोकांनी गणपतीमध्ये असे गणपती नेलेत, हे सगळ्या लोकांना माहिती आहेत। पण ते काम तुम्ही म्हणजे 35 वर्षामध्ये केलं, तेव्हा केले हे नितेंद्र ठाकूर आप्पांनी केलेलं काम आहे। आणि आता कालचा उमेदवार म्हणजे आमदारकीला निवडून आलेले भाजपचे आमदार आहेत, अभ्यास आहे तुम्हाला 41 बिल्डिंगचा, तो पण अभ्यास तुम्हाला माहिती आहे, लोक रस्त्यावरती आहेत, तो पण तुम्हाला माहिती आहे। आणि हा विषय असा झालेला आहे का, हा रस्ता मनोरपाडा असू, फुलपाडा असू, किंवा तिकडं आरजेपासून नारंगी असं सगळा रोड झाला होता। फक्त आमच्याकडून गांधी चौकापासून तर डॅम पर्यंत हा रोड असा सोडला होता, बिनवारी सोडला होता। पण आता त्यांच्या डोळ्यात काय आलं, त्यांची बहुजन विकास आघाडी त्यांच्या डोळ्यात नजर आली, आणि त्यांना भाजप आणि जे काही इतर पक्ष विरोधी झाले त्यांना आता नजरेत आलं का बाबा आम्हाला हे भारी पडणार आहे, म्हणून त्यांनी आज रात त्यांची कॉन्ट्रॅक्ट माणसं जो रोड आहे हा आता लगेच म्हणजे आज रात्रीमध्ये करायला लावला। काय म्हणणार मिलिंदजी, आपण पण बहुजन विकास आघाडीमध्ये हालीच आपण प्रवेश केलेला आहे, ज्या प्रकारे आता रोडचा दुरुस्ती म्हणजे डांबरीकरणाचं काम चालू आहे, काय म्हणणार? आपल्या पक्षाने पुढाकार घेतला का भारतीय जनता पार्टीने पुढाकार? नक्कीच हे जे आहे आपले 4 उमेदवार प्रभाग 7चे आहेत, त्या लोकांनीच म्हणजे हा पुढाकार घेतलेला आहे। जे 4ही उमेदवार निशांतदादा चोरगे, प्रतिभाताई पाटील,
मीनू धनंजय झा आहे आणि आपले प्रशांत राऊत साहेब आहे. आत्ता जस्ट 6-7 दिवस अगोदर रामचंद्र नगरची एक कमिटी आपल्याकडे आलेली बहुजन विकास आघाडीकडे, आणि त्या लोकांनी एक निवेदन दिलं होतं की बाबा इथला गांधी चौकाचा जो रोड आहे तो रोड बरोबर नाही आहे, व्यवस्थित नाही आहे, आणि त्या लिस्ट त्यांच्याकडे कंप्लेंट केली होती. म्हणजे आपले जे प्रतिभाताई पाटील आहे त्यांच्याकडे ह्याची तक्रार केली होती. तर त्या तक्रारीच्या अनुसारावर हा रोड आपल्या बनवण्यात आलेला आहे. माजी सभापती इकडचे सुदेश चौधरी यांनी सांगितलं होतं का हा संपूर्ण परिसर डांबरीकरण नाही, चांगलं काँक्रिटीकरण होणार आहे, त्यासाठी हा प्रलंबित होता. आता अचानकपणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती डांबरीकरण चालू झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय काढायचा? त्यात त्यांनी काय प्रस्ताव केला माहित नाही, किंवा माझ्या माहितीप्रमाणे असं सांगतो मी की जे आपले जे माजी नगरसेविका प्रतिभा पाटील आहे त्यांनी पण प्रस्ताव त्याच्यावर केलेला होता, बरोबर. 2 वर्ष अगोदर त्याचा प्रस्ताव केला होता. आता तुम्हाला जर पत्रकार तुम्ही आहात, तुम्ही माहिती काढा की नक्की कोणी पहिला प्रस्ताव मांडलेला आहे. तो एवढा प्रलंबित का लागला, वेळ का लागला? साहेब 5 वर्ष निघून गेला. 5 वर्ष प्रशासन राजवट होती, बरोबर आहे. प्रशासन राजवट नगरसेवकचं काही चालत नव्हतं, प्रशासनावर नगरसेवक चालत नव्हतं, त्याच्यामुळे हा प्रलंबित चालला होता. आत्ताच्या स्थितीला जेव्हा आपण जोर लावला आहे आणि हे रोडचं काम करून घेतोय, म्हणजे रोडचं काम आता नक्कीच पूर्ण होणार. कुठपर्यंत रोडचं काम? आता सध्या तरी ह्यांचा जो 100 आपण 1 किलोमीटरच्या हिशोबाने त्यांना सांगितलेलं, तर आता हे मराठी शाळेपर्यंत हा रोड पूर्ण होणार आहे. मराठी शाळेपर्यंत. म्हणजे पुढे रस्ते खराब आहे, त्याला कधी होणार आहे? ते आता थोड्या दिवसात. आता बघा तुम्ही जसं बोलले पहिल्याप्रमाणे आचारसंहिता लागू आहे, बरोबर आहे. आचारसंहिता लागू प्रमाणे आपण जसं जसं होत जाईल तसं तसं आपण रोडचं काम करत जाणार. लोकांची सेवा करणं हाच इतिहास बहुजन विकास आघाडीचा आहे. अजून बाकीचे लोक पण आपल्याला वर्षानुवर्ष बघतात. आता बहुजन विकास आघाडी जनतेसाठी काम करते. हा फुलपाडा परिसरात बहुजन विकास आघाडीचा गड मानला जातो. माजी नगरसेवक असो किंवा आजी नगरसेवक असो, आता ह्या ठिकाणी काम करण्यात येतोय. पण डांबरीकरण निवडणुकीच्या पार्श्वभूमी का करण्यात आली? निवडणुकीच्या पार्श्वभूमी असं काय, निवडणुकीत 15 दिवस उरलेले आहेत, बरोबर आहे. ऐका, आत्ता स्थानिक लेवलला ह्याला काम तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला माहितीच असेलच की इथे कॉन्ट्रॅक्टर नव्हता. तुमच्या माहिती तुम्हाला माहिती आहे 5 महिने इथे कॉन्ट्रॅक्टर कोण नव्हता. आत्ता जस्ट पालघरचा पिंपळे करून कोण व्यक्ती आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला जातं, मोती पिंपळे, बरोबर आहे. त्याला कॉन्ट्रॅक्ट कधी दिलं आहे? गेल्या महिन्यात. त्यांनी आता प्रोसिजर घेतलं, ह्या रोड पासिंगचं प्रोसिजर त्यांनी आता घेतलेले कामं. म्हणजे ही तक्रार आधीपासून करण्यात आलेली, हे प्रस्तावना आधीपासून करण्यात आलेली आपल्या पक्षाकडनं करायचं. हा बहुजन विकास आघाडी ना. आता माजी नगरसेवक कुठले आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत? बहुजन विकास. हा, मग शेवटी तेच करणार ना. लोक कोणाकडे जाणार आहे? जे नगरसेवक त्यांच्याकडे जाणार ना. तर लोकांचं चांगलं होणार आहे. हा, होणारच ना, का नाही होणार आहे? आज पिवळवून सोनं, जेव्हा आपण मन बोलतो पिवळवून सोनं होणार आहे, ते नक्कीच होणार. पिवळवून सोनं बघितलं ज्या प्रकारे स्थानिक भूमिपुत्र म्हणून आणि त्या प्रकारे बहुजन विकास आघाडी गेले अनेक वर्षापासून सत्यात होती, आणि आज त्यांनी जिथं जाता उदाहरण आपल्याला दाखवून दिलेलं आहे. डांबरीकरणचं काम मोठ्या प्रमाणात आता रात्रीचा वेळ आहे, सुरू आहे. पण ज्या प्रकारे मागणी अनेक महिन्यापासून होती, गणपती गेला, नवरात्री गेली, दिवाळी गेला आणि नवीन वर्ष सुद्धा गेलेलं आहे. पण डांबरीकरण आता एंड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येतोय. पण ज्या प्रकारे मागणी करण्यात आली होती, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? मोहिते पिंपळे. या मोहिते पिंपळेनी आता ताबडतोब या ठिकाणीचा गांधी चौक पासून जिल्हा परिषद शाळापर्यंत डांबरीकरण होणार आहे. कशा प्रकारे होणार आहे, कशा पद्धतीने, सर्व गोष्टी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही नक्की तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.